नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल, फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा ॲग्रीकल्चरला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टीची एक्झाम द्यावी लागते. या एम-एस-टी सी-ई-टीचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉइन झाला नसाल तर त्यावरती जॉइन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी एम-एस-टी सी-ई-टीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड किंवा त्याला आपण ए-बी-सी कार्ड म्हणतो, हे आधार कार्ड तुमचं काढलेलं पाहिजे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तरच तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ते कशा पद्धतीने काढायचं त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं आधार कार्ड या ठिकाणी काढू शकता. तर मित्रांनो, Googleवरती यायचं सर्वप्रथम. या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे एम-एस-टी सी-ई-टी अशा प्रकारे सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक नंबरलाच ऑप्शन येईल, स्टेट कॉमन इंटरेस्ट स्टेट सेल अशा प्रकारे येईल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या पोर्टलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून डायरेक्टली तुम्ही येऊ शकता. सी-ई-टी एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येईल. आता या ठिकाणी आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे, तर रजिस्टरवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता रजिस्टर हा फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. खाली तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. कन्फर्म पासवर्डमध्ये वरती जो तुम्ही पासवर्ड टाकलाय तोच टाका. पासवर्ड तुम्ही तुमचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये टाकू शकता. फुल नेम टाकायचं आहे ॲज पर युअर आधार कार्ड. तुमच्या आधार कार्डनुसार तुमचं नाव टाका या ठिकाणी. तुमची जन्मतारीख टाकायची, डेट ऑफ बर्थ आणि रजिस्टर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता ही बेसिक माहिती सर्व इन्फॉर्मेशन मी ए टू झेड भरून घेतो आणि रजिस्टरवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुमचा हा ईमेल आयडी दिसतो. या ईमेल आयडीवरती तुम्हाला एक लिंक पाठवली जातोय. ती लिंक तुम्हाला या ठिकाणी ओपन करायची. क्लिक हिअर टू क्लिक करतो. तुमचा मोबाईलवर अशा प्रकारे एक मेल आला असेल, एम-एस-टी सी-ई-टी व्हेरिफाय ईमेल म्हणून, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या मेलला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ईमेल व्हेरिफिकेशन, तर व्हेरिफाईड ईमेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करसाल तर क्लिक हिअर टू प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा ईमेल आता व्हेरिफाईड झालेला आहे. परत तुम्हाला सी-ई-टीच्या पोर्टलवर बॅक यायचं आहे. सी-ई-टीच्या पोर्टलवर आल्यावर आता ईमेल आयडी आपला लॉगिन आयडी पासवर्ड असणार आहे. पासवर्ड तुम्ही जो क्रिएट केलाय तो असणार आहे. मी ईमेल आयडी आणि माझा पासवर्ड टाकून देतो आणि साइन इन करतो. साइन इन केल्यानंतर अशा प्रकारे येईल, की तुमचं अपार आयडी असणं कंपल्सरी आहे. त्याद्वारे तुम्ही तुमच्या अपारची माहिती यावरती ऑटोमॅटिकली येणार अशा प्रकारे नोट दिले. तर काय करायचं तुम्हाला, आपण आता अपार आयडी कशी काढायची त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ते बघून घ्या. आता प्रोसीड टू डिजिलॉकर करतो. मी अपार आयडी काढलेली आहे. तुम्ही व्हिडिओ तो बघून घ्या. त्यानंतर या प्रोसेसला येऊ शकता आणि काढली असेल तर काही अडचण नाही. नंतर तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आणि नेक्स्टवरती क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती ओ-टी-पी गेलाय. तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकून सबमिट पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर 6 डिजिट सिक्युरिटी पिन विचारलाय, जो तुम्ही आता क्रिएट केला असेल अपार आयडी काढण्यासाठी तो टाकायचा, नाहीतर फॉरगेट करू शकता. क्रिएट करून या ठिकाणी टाकून द्यायचं आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर अशा प्रकारे यामध्ये तुमचा अपार आयडी, आधार नंबर तुमचं सर्व याला टिक करून द्यायचे आणि अलाउवरती क्लिक करायचं. परमिशन सर्व टिक केलं, अलाउ केलंय. आता तुमची डिजिलॉकरची या ठिकाणी अकाउंट एक क्रिएट झालेलं आहे आणि कनेक्टसुद्धा झालेलं आहे. आता आपलं या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशनवरही तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, नंतर तुमचं या ठिकाणी आधार कार्डचा नंबर ऑटोमॅटिकली आलेला असेल. आता तुमचा अपार आयडी कार्ड जर तुम्हाला बघायचं असेल, क्लिक हिअर टू व्ह्यू अँड कॉपी युअर आधार कार्ड किंवा अपार कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा अपार आयडी ही आलेली आहे. आता या ठिकाणी तो आयडी काढायचा आहे आणि इंटर अपार आयडीमध्ये तुमचा अपारचा नंबर टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी. आता ही झाली तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, मी फिलअप करून घेतो आणि सेव्ह करायचं आहे. खाली यायचं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर कॅन्डिडेट नेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, म्हणजे 10वीच्या मार्कशीटनुसार किंवा 12वीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव टाका. नंतर या ठिकाणी फादर नेममध्ये तुमच्या वडिलांचं नाव, मदर नेममध्ये तुमच्या आईचं नाव
जेंडर तुमचं मेल, फिमेल काय जे असेल ते जेंडर निवडा. रिलिजन विचारला या ठिकाणी तुम्हाला तुमचा धर्म या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी बघा रिलिजनमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट जे काही धर्म असेल तो निवडा. नंतर बघा रिजन निवडायचंय. रुरल की अर्बन आहे. जर ग्रामीण भागात राहत असेल तर रुरल, शहरी भागात राहत असेल तर अर्बन. तर आपला ग्रामीण भाग म्हणून रुरल. मदर टंग या ठिकाणी तुमची मातृभाषा निवडायची. जी तुमची मातृभाषा असेल ती या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची. नंतर नॅशनॅलिटी इंडियन येईल. फॅमिली ॲन्युअल इन्कम तुमचं वार्षिक उत्पन्न किती ते टाकायचंय. मॅरिटल स्टेटस मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते टाकायचंय. खाली यायचंय. पर्मनंट ॲड्रेस टाकायचा या ठिकाणी ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 या ठिकाणी भरून घ्यायचे दोन्हीसुद्धा. नंतर स्टेट विचारलंय. या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला निवडून घ्यायचंय. तर मी महाराष्ट्र राज्य निवडतो. तुमचा डिस्ट्रिक्ट जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. नंतर तुमचा तालुका, तुमचं गाव, पिनकोड आणि अल्टरनेट नंबर द्यायचा. तुमच्या वडिलांचा सुद्धा देऊ शकता. वरील दिलेला पत्ता हा जर तुमचा कायमचा पत्ता असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेसवरती क्लिक करा. वरील ॲड्रेस ऑटोमॅटिकली खाली कॉपी झालेला आहे. आता या ठिकाणी खाली यायचंय. खाली आल्यानंतर डोमेसाइल ऑफ महाराष्ट्र तर येस. मायनॉरिटी विचारलाय अल्पसंख्याक ऐकात असेल तर येस, नसेल तर नो करायचंय. पर्सन विथ डिसॅबिलिटी अपंग असेल तर येस, नसेल तर नो. नंतर इक्विव्हॅलेंट पासिंग इयर 10वीचं तुमचं पासिंग वर्ष निवडायचं. 23ला झाली की 22ला झाली 10वी ते तुमचं वर्ष या ठिकाणी निवडून घ्यायचं. आपली 23ला झाली. नंतर मग टोटल पर्सेंटेज तुम्हाला किती पडले ते विचारलंय. तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज पडले ते टाका. नंतर बघा एस-एस-सी इक्विव्हॅलेंट बोर्ड. बोर्डमध्ये तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होते की सी-बी-एस-सी होतं किंवा या व्यतिरिक्त कोणतं बोर्ड होतं ते तुम्ही टाकू शकता. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं ते मी निवडतो. नंतर मग कोणत्या राज्यात होतं तर महाराष्ट्र राज्य मी या ठिकाणी निवडतो. अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं. नंतर बघा ॲर यू ॲपियर 12th एक्झाम तर या ठिकाणी बघा तुम्ही विचारलं यावर्षी 12वीला आहात का? जर असेल तर येस, नसेल तर नो. समजा माझी 12वी अगोदरच झालेली आहे 2023ला किंवा 22ला तर तुम्ही हा ऑप्शन नो करायचा आहे. मग कधी 12वी झाली, किती पर्सेंट, बोर्ड किती आहे, आउट ऑफ मार्क किती आहे, तुम्हाला किती ऑब्टेन पडलेत, इक्विव्हॅलेंट पर्सेंटेज किती पडले ते टाकायचं. आता आपण यावर्षी 12वीला आहोत तर या ठिकाणी येस करायचं आहे. आपण आणखीन 12वी पास झालेलो नाही तर आपण ॲपियर आहोत. तर येस करायचं आहे. आपण 12वीला आहोत. या कन्सर्टला टिक करा आणि सेव्ह आणि चेंजेसवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाईल या ठिकाणी झालेली आहे आता कंप्लीट. आता भरायचं आहे आपल्याला सी-ई-टीचा फॉर्म. सी-ई-टीचा फॉर्म भरण्यासाठी बघा या ठिकाणी सी-ई-टी रजिस्टर दिसतंय. रजिस्ट्रेशनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खूप साऱ्या या ठिकाणी सी-ई-टीचे फॉर्म ओपन झालेले आहेत. तुम्हाला जो भरायचा असेल तो भरू शकता. तर आपल्याला 12वीचा सी-ई-टीचा फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी बघा यू-जीमध्ये अंडर ग्रॅज्युएटमध्ये एम-एस-टी सी-ई-टी 2026 यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलाय त्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी आलेला आहे. तो ओ-टी-पी या बॉक्समध्ये टाकायचा आणि व्हेरिफाईड करून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी तो नंबर आलेला ओ-टी-पी टाकतो आणि व्हेरिफाईड करतो. व्यवस्थित टाकायचा अन्यथा व्हेरिफाय होत नाही. तर मी टाकतो आणि व्हेरिफाय करतो. व्हेरिफाईड केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर येईल. आता हे तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिन दिले व्यवस्थित वाचून घ्या. यामध्ये तुम्हाला कोणत्या कॅटेगरीसाठी किती पेमेंट वगैरे लागेल ते सुद्धा सांगितलंय. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला पर सब्जेक्ट ₹1300 लागतील. पी-सी-एम, पी-सी-बी दोन्ही मिळून तुम्हाला ₹2600 लागतील. आता जर समजा तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला एका पेपरसाठी म्हणजे पी-सी-एम किंवा पी-सी-बीसाठी ₹1000 आणि दोन्ही जर द्यायचे असेल तर तुम्हाला ₹2000 लागतील. अशा प्रकारे सांगितले. खाली या कन्सर्टला टिक करून प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा तुमचं संपूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे बघून घ्या आणि सेव्ह अँड प्रोसीड करा. तुमचा ॲड्रेस दिला व्यवस्थित चेक करायचा आहे. आता कशाप्रकारे स्टेप आहेत फॉर्मच्या ते सुद्धा वरती सांगितले. या ठिकाणी ॲड्रेस बरोबर आहे. सेव्ह अँड प्रोसीड करतो. चेंजेस करायचे असेल तर प्रोफाईलमध्ये जाऊन चेंज करू शकता. आता या ठिकाणी बघा ऑर्फन विचारलंय. जर तुम्ही आणत असाल तर येस, नसेल तर नो करायचं आहे. खाली यायचं आहे कॅटेगरी इन्फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला समोर विचारलंय तुमची कॅटेगरी निवडा. या ठिकाणी एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-टी-डी, एन-टी-डी, एन-टी-ए काय जी तुमची कॅटेगरी असेल एस-सी, बी-सी, एस-बी-सी ती निवडायची. तर मी समजा ओ-बी-सी निवडतो. मग ओ-बी-सीमध्ये तुमची कास्ट कोणती ती तुम्हाला या ठिकाणी निवडायची. तुमची कास्ट या ठिकाणी दिलेली असते ती तुम्हाला फक्त निवडायची. नंतर बघा तुमच्याकडे या ठिकाणी विचारलंय कास्ट सर्टिफिकेट आहे का? तर येस आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणून मी अवेलेबल करतो आणि तुमच्याकडे असायलाच पाहिजे काढून घ्या नसेल तर. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. नंतर विचारलंय कास्ट व्हॅलिडिटी आहे का?
समजा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म भरला आहे, अप्लाइड बट नॉट रिसिव्हड, तुमच्याकडे आली नाही अजून, तर हा पर्याय निवडायचा आहे. कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म भरला आहे, तुमच्याकडे आली नाही, पण आपल्याकडे आता आलेली आहे, अवेलेबल आहे, तर मी अवेलेबल निवडतो. या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक, तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर टाकायचा. नॉन क्रिमिनल विचारलंय, तिथे सुद्धा अवेलेबल करायचं आहे, नसेल तर काढून घ्या आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. नंतर खाली यायचं बघा, या ठिकाणी बघा एस-एस-सी इन्फॉर्मेशन विचारलं, एच-एस-सी इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी बघा विचारलं की सिलेक्ट एच-एस-सी स्ट्रीम, तुमचं माध्यम कोणतं आहे, सायन्स आहे की कोणतं माध्यम आहे, तर आपलं सायन्स आहे. खाली एक कन्सर्ट दिला, आय हॅव रीड द इन्फॉर्मेशन, यावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक्झाम सेंटर निवडायचे. एक्झाम सेंटर सिलेक्शनमध्ये या ठिकाणी बघू शकता तुम्हाला पी-सी-एममध्येच फॉर्म भरायचा आहे एकाच ग्रुपसाठी, तर पी-सी-एम निवडा. तुम्हाला पी-सी-बी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोसाठी फॉर्म भरायचा असेल तर पी-सी-बी ग्रुप निवडा आणि दोन्हीसाठी जरी फॉर्म भरायचा असेल तर पी-सी-एम आणि पी-सी-बी दोन्ही निवडायचे. आता मला या ठिकाणी दोन्हीसाठी फॉर्म भरायचा आहे. अटेम्प्ट किती पाहिजे, तर फर्स्ट अटेम्प्ट, आपल्याला बोथ अटेम्प्ट नको आहेत. तो जर तुम्हाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. आपल्याला एकच अटेम्प्ट घ्यायचा आहे, फर्स्ट अटेम्प्ट. नंतर खाली यायचं आहे बघा, या ठिकाणी सिलेक्ट लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन मीडियम, तर तुम्हाला पेपर लँग्वेजसुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठी येणार आहे. तर या ठिकाणी फर्स्ट अटेम्प्ट ठेवावरती, आपण याच वर्षी 12वीला आहोत म्हणून. नंतर मीडियम ऑफ एक्झाम पेपर, तर या ठिकाणी क्वेश्चन पेपरची लँग्वेज तुम्हाला इंग्लिश ठेवायची किंवा तुम्ही मराठीसुद्धा ठेवू शकता, तर मी इंग्लिश ठेवतो. नंतर आपले सेंटर महाराष्ट्र राज्यामध्ये 5 जिल्ह्यांचे ठिकाणं, या ठिकाणी तुम्हाला जे कम्फर्टेबल असतील ते निवडायचे. मी छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, मला जे जवळ असतील ते मी निवडतो. खाली यायचं आहे, विचारलंय बघा मॉक टेस्ट द्यायची का विचारलंय या ठिकाणी तुम्हाला, तर आपल्याला कोणत्याही प्रकारची मॉक टेस्ट वगैरे द्यायची नाही. 3 टेस्ट आहेत, फ्री आहे, अशा तर द्या. खाली यायचं आहे ॲडिशनल टेस्ट, या ठिकाणी डायरेक्ट द्यायचं तर द्या, तुम्हाला पैसे पेड करावे लागतील. आपल्याला काहीच नाही द्यायचं, डायरेक्ट 0-0 करून टाकतो दोन्हीसुद्धा ॲडिशनल टेस्ट. तर आपल्याला नाही द्यायचं, तुम्हाला द्यायचं तर देऊ शकता. परत या कन्सर्टला टिक करायचं आहे. कन्सर्टला टिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं. टेस्टचे तुम्हाला पैसे लागतात, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी 0-0 करू शकता. आता फोटोग्राफ अपलोड करायचे आहेत. अपलोड नावावरती क्लिक करा. फोटो तुमचा प्लेन बॅकग्राऊंड पाहिजे, व्हाईट बॅकग्राऊंडचा याच ठिकाणी अपलोड करा. 20 KB ते 5 MBच्या आतमध्ये JPG किंवा JPEG फॉर्मॅट किंवा PNGमध्ये ठेवायचं. तर मी फोटोग्राफवरती क्लिक करतो. लाईव्हसुद्धा काढू शकता, तर आपल्याला लाईव्ह नाही घ्यायचा, अपलोड करायचा आहे. अपलोड फोटो यावरती क्लिक करा. ब्राउज फाईल करायची आहे आणि व्हाईट बॅकग्राऊंडचा अशा प्रकारे फोटो अपलोड करायचा. फेस डिटेक्ट झाला पाहिजे. तर अशा प्रकारे व्यवस्थित क्रॉप करून त्या बॉक्समध्ये तुम्हाला फोटो बसवायचा आहे आणि क्रॉप अँड अप्लाय करा. फोटो अपलोड झाला आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर 10 KB ते 2 MBच्या आतमध्ये तुमची सिग्नेचर अपलोड करायची. परत ब्राउज फाईल करून सिग्नेचर अपलोड करून घ्या. फोटो आणि सिग्नेचर दोन्हीसुद्धा या बॉक्समध्ये तुम्हाला व्यवस्थित अशा प्रकारे बसवा आणि क्रॉप अँड अप्लाय करा. फोटो झाला आहे आपला, सिग्नेचरसुद्धा झाली. आता या ठिकाणी आयडेंटिटी म्हणून तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, वोटर कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता. तर मी आधार कार्ड देतो आणि PDF फाईल खाली अपलोड करतो. अपलोड डॉक्युमेंटमध्ये PDF माझी आधार कार्डची अपलोड झाली आणि सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर तुमच्या फॉर्मचा तुम्हाला प्रिव्ह्यू दिला जातो. व्यवस्थित प्रिव्ह्यू बघायचा आहे. दिलेली सर्व इन्फॉर्मेशन वगैरे व्यवस्थित बरोबर आहे का? जर बरोबर आलं असेल तर आय कन्फर्म दॅटवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर प्रोसीड विथ पेमेंट, तर यस. खाली या ठिकाणी यायचं आहे, टोटल ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही माध्यमातून पेमेंट करू शकता. तर मी या ठिकाणी UPI QR कोड घेतो आणि हा QR कोडवर क्लिक करून अशा प्रकारे पेमेंट करून घ्यायचं आहे. तुमच्या फॉर्मचं पेमेंट झाल्यानंतर परत लॉग इन करायचं आणि प्रिंट काढून घ्यायचे. अशा पद्धतीने तुमचा CETचा फॉर्म भरणं झालेला आहे.